जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर। आपण पाहत आहे जत 24 न्यूज। 2025ची वाढणूक प्रभाग 5 वार्डची मतदान प्रक्रिया सुरू आहे। आज आपल्या जत शहरामधील माननीय सुरेश शिंदे सरकार यांच्या माध्यमातून पूर्ण 23 उमेदवार हे आपले घड्याळ चिन्हावर तयार आहेत। त्यामुळे त्यामध्ये पण आमच्या महिला उमेदवार या 5 वार्डामधील सारिकाताई येडके आहेत। त्याबरोबर इम्रान पट्टू गवडी हे पण उमेदवार जनरल ब गटातून आहेत आणि सरकारी नगरपालिकेसाठी उमेदवारी ते जाहीर झाल्यापासून एवढं प्रतिसाद आज बघितलो आम्ही। पूर्ण 5 वार्डामध्ये लोक म्हणाले की तुम्ही येऊ नका सरकार, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, असं उत्स्फूर्त प्रतिसाद चालू आहे। सर्व समाजामध्ये, हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, चर्मकार समाज, कुठल्याही समाजामध्ये आम्हाला एकदम उत्तम प्रतिसाद मिळत आहे। समोरच्यांना असं वाटायला लागले की आपण पैशाला देऊन मत खरेदी करतोय, हे असं चुकीचं भ्रम आहे। आम्ही पैशासाठी न करता आम्ही फक्त उमेदवारांना सांगतोय की तुम्ही कोणताही कोणाची पक्षाचा पैसा घ्या, फक्त आमच्या घड्याळ चिन्हावर मनापासून एक मतदान करा। मौल्यवान मत आहे आपलं, ती विकू नका, खावा पिवा, पण मतदान जे करताना आहे ना, आपल्या सूज्ञ बुद्धीनं सर्व समाजाने आमच्या सरकारला पाठिंबा देऊन घड्याळ चिन्हावर मतदान करावं असं मी जाहीर आवाहन करतो। ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना माध्यमाचे उपाध्यक्ष या नात्याने मी हरीसाहेब हुजरे माझा जाहीर पाठिंबा आहे। सर्व मुस्लिम समाज, आमचा जो संघटना आहे मुस्लिम समाजाची, ते सरकारचे काय पाठीशी राहील ही मी गवाही देतो। एवढं म्हणतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। निवडणूक सार्वत्रिक निवडणूक आहे आणि अखेरच्या टप्प्यात पोहोचलेली आहे आणि या निवडणुकीसाठी आमच्या शहराचे कुटुंबप्रमुख नगराध्यक्ष पदासाठी माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार उभारलेले आहे आणि आमचे कैलासवासी पट्टू भैया यांचे चिरंजीव इम्रान गवडी आणि सारिकाताई हे सगळेजण राष्ट्रवादी चिन्हातर्फे उभे राहिलेले आहेत। अजूनपर्यंत आम्ही पाहतोय की 90च्या दशकापासून सुरेशरावजी शिंदे सरकार यांची सत्ता ही एक हाती ह्या नगरपालिकेनं ग्रामपंचायतीपासून राहिलेली आहे आणि तेव्हापासून सर्व जे कारभार जे सुरू होता सगळं व्यवस्थित सुरू होतं। परंतु या 5-6 वर्षामध्ये, 8 वर्षामध्ये असं काही दिसून होते की या शहरामध्ये गुंडगिरी वाढलेली आहे, हत्येखोरी असले प्रकार भरपूर वाढलेले आहेत आणि नवीन लोकांच्या ताब्यात सत्ता गेल्यामुळे सगळे ह्या पूर्ण जत शहराचा सगळे विकास आहे फुटलेला आहे। त्यामुळे आपण ह्या शहरासाठी जे आपले जुने मातब्बर नेते परत या की पूर्ण शहराचा आराखडा व्यवस्थित बसवण्यासाठी जे मैदान उतरलेले आहेत बघा, अजूनपर्यंत सरकारांनी या शहरासाठी खूप काही दिलेलं आहे। तर आज या जनतेची वेळ आलेली आहे की सरकारांना आपण सगळेजण पाठिंबा द्यावा। तर ह्या सगळ्या जनतेशी माझं आवाहन आहे की आपण सगळेजण मिळून सरकारांना आणि पूर्ण पॅनल राष्ट्रवादीचं आपण निवडून आणावं ही सगळ्यांना नम्र विनंती। निवडणुकीसाठी सुरेश शिंदे सरकार यांचं पॅनल उभं आहे। त्यामध्ये वार्ड नंबर 5 मधून इम्रान गवडी, सारिका येडकेताई या उभ्या आहेत। यांना पूर्ण 5 वार्डातून पूर्ण बहुमत मिळत आहे, तरी ते विजय होण्याची पूर्ण खात्री आहे म्हणून मी सर्वांचा अभिनंदन। नोडल उभारले आहेत आणि इमो गवडी आणि सारिकाताई आणि सारिका येडके यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। सरकारने 20-25 इतकं काम चांगलं केलं आहे, त्यामुळं 100% घड्याळ निवडून येणार आहे, यात काही अडचण नाही, काय नाही। आणि सरकारमध्ये घड्याळचा आमचा प्रमुख माणूस आल्यासारखा आहे, त्यामुळे रात्री 12 जरी सरकार कोणा हात मारले तर रात्री 12 यायला तयार असतात, त्यामुळे काही अडचण नाही। कारण 1 नंबर सरकार आपलं येणार आहे, काय अडचण घड्याळ सगळे येणार आहे। जिल्हा परिषद त्या निमित्तानं सुरेश शिंदे सरकार यांच्या अध्यक्षतेखाली आणि नेतृत्वाखाली आम्ही सर्व वार्ड क्रमांक 5 मध्ये सगळीकडे फिरलो। त्यासाठी उत्कृष्ट प्रतिसाद मतदारांचा असून गेली 30-35 वर्ष सरकारांचं कार्य या जत तालुक्यात, जत शहरात मोठ्या प्रमाणात आहे आणि जतचे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी या जत शहरात फार मोठं काम, त्यांचं योगदान या जत शहरासाठी आहे। तरी घड्याळ चिन्हावर प्रत्येकाने मतदान करून त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं ही विनंती।